3, 2, 1 ऍक्शन. सप्तचक्राचं अजून एक सांगतो वैशिष्ट्य की सप्तचक्रामुळे आम्ही रिपोर्ट्स पण आहेत आपल्याकडे की डायबिटीज कमी होते. एखादा व्यक्ती डिस्टर्ब आहे माइंड. ओके, आता माइंड डिस्टर्ब आहे म्हटल्यानंतर काय होतं की जर समजा त्याचं डोकं स्थिर नाहीये किंवा विचार स्थिर नाहीये तर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याचा दुष्परिणाम जो आहे ना तो त्याच्या वागण्यावर होतो, बोलण्यावर होतो, जेवणावर होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्या पचनशक्तीवर होतो. नमस्कार, आपल्या युनिक कट्टामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नचिकेत दीक्षित आणि सर आपल्याला आज रेकी याबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत, मेडिटेशनबद्दल माहिती देणार आहेत. खूप सारे प्रश्न आहेत, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तो सर सांगा, रेकी ही स्टार्ट कुठून झाली आपली? सर्वात अगोदर मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी बोलवलं म्हणून. आणि त्याचबरोबर आपलं जे चॅनेल आहे त्याचं नाव युनिक कट्टा जे आहे तर तसा रेकीचा विषय देखील युनिकच आहे. आणि असे युनिक विषय ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये येतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये तेव्हा त्याच्याबद्दल उत्सुकता खूप जास्त वाढत जाते प्रामुख्याने. तर रेकी हा विषय देखील तसा उत्सुकता वाढवणाराच आहे. तर रेकीची सुरुवातीबद्दल जर आपण विचार करायला गेलं तर मुळात असं म्हणतात की रेकीचा जो काही उगम आहे तो भारतातच आहे. ओके, बरं, असं नाही का रेकी जो आहे तो फक्त आपण शिकल्यावरच केली जाते. तू, मी, आपल्या आईने, आपल्या आजीने रोज रेकी केलेली आहे. म्हणजे प्रामुख्याने बघ की होतं असं की लहान बाळ आजारी आहे किंवा आपण देखील आपल्या घरातून आजारी आपण काय करतो, डोक्यावर हात ठेवतो, आपण प्रार्थना करतो किंवा मग आपण त्याला बरं वाटावं म्हणून त्याच्या डोक्यावर हात फिरवतो. हे सगळेच प्रकार रेकीचे प्रामुख्याने. पण रेकी हा शब्द जो आहे हा मुळात जपानी शब्द आहे. ओके, तर याची जे काही उद्गाता आहेत ज्यांनी पहिल्यांदा रेकी शोधून काढली तर त्यांचं नाव डॉक्टर युसुई. डॉक्टर युसुई जे आहेत ते भारतात आले आणि त्यांनी भरपूर रिसर्च केलं. त्यांना असं वाटत होतं की मी असं काही करू शकतो का की ज्याच्या माध्यमातून आपण लोकांना बरं करू शकतो. मग ओके, तर त्यावेळेस झालं असं की त्यांनी भारतातून खूप रिसर्च केलं आणि जेव्हा भारतातून ते त्यांच्या देशात गेले जपानला तेव्हा त्यांनी 21 दिवस सतत एक ध्यान केलं आणि त्या ध्यानातून जे शास्त्र जन्माला आलं त्याला आपण रेकी असं म्हणतो. तर रे म्हणजे युनिव्हर्स आणि की म्हणजे एनर्जी. ओके, म्हणजे REI रे, रे म्हणजे युनिव्हर्स, KI म्हणजे एनर्जी. याला सोप्या भाषा आपण म्हणूया की रे म्हणजे वैश्विक ऊर्जा आणि की म्हणजे प्राण ऊर्जा. आपण एक गोष्ट नेहमी म्हणतो की जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या पिंडामध्ये आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूत आहेत, आपल्या शरीरामध्ये ती पंचमहाभूत आहेत, राईट. तर मग ह्या सगळ्यांचा विचार रेकीमध्ये केला जातो आणि जी गोष्ट आपल्या शरीरामध्ये कमी आहे ते भरून काढण्याचं काम रेकी करतं. त्यामुळे रेकीची सुरुवात जी आहे ती प्रामुख्यानेच भारतामध्ये झालेली आहे. पण डॉक्टर युसुईने खूप काम केलं त्याच्यावरती, त्याच्यावर काही चिन्ह तयार केली आणि मग आपण आता असं म्हणतो की रेकी जपानमधून आलेली आहे, पण असं काही नाही, त्याचा उगम भारतातच आहे. सर मग तुम्ही आता ते म्हटलं की चिन्ह निर्माण झालं, चिन्ह म्हणजे एक्झॅक्टली काय? जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये ओम आहे, श्री आहे, स्वस्तिक आहे, तर तसं रेकीमध्ये सिम्बॉल्स असतात. त्यामध्ये चोकुरे आहे, सेहेकी आहे, फोन्शा झेशोनेन आहे, हे सिम्बॉल्स काही आहेत त्याच्यामध्ये. तर ते सिम्बॉल्सचा वापर करून त्या व्यक्तीला ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की ते सिम्बॉल्स जे आहेत ते तुमच्या शरीरामध्ये किंवा ज्या ठिकाणी जी कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी आपल्या शरीरावरती ते सिम्बॉल्स आपण म्हणून अटॅच केले जातात किंवा ते त्यावर प्रेस केले जातात आणि त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा आजार जो आहे तो बरा व्हायला सुरुवात होत असते. तर रेकीमध्ये एक सिम्बॉल आहे त्याला चोकुरे असं म्हणतात. खरं पाहायला गेलं तर हे सिम्बॉल्स असे ओपनली सांगू नये असं म्हटलं जातं कारण की जोपर्यंत दीक्षा घेत नाही तोपर्यंत. पण आता आपला विषय निघालेला आहे म्हणून सांगतो मी. तर चोकुरे सिम्बॉल जो आहे हा सिम्बॉल मुळातच क्रिएशनचा आहे. समजा एखाद्या व्यक्तीला काहीतरी करून दाखवायचंय, ओके, त्याचा उत्साह तेवढा लागत नाहीये किंवा त्याला जे काय करायचंय ते जमत नाही, तर चोकुरे सिम्बॉलचा वापर करून आपण त्याच्या मनामध्ये त्याच्या शरीरामध्ये आपण ती ऊर्जा निर्माण करू शकतो. तसे जवळपास 50 पेक्षा जास्त सिम्बॉल्स आहेत रेकीमध्ये आणि प्रत्येक लेवलनुसार मग रेकीच्या डिग्रीज आहेत. पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल किंवा पहिली डिग्री, दुसरी डिग्री. तर त्या डिग्रीनुसार आहे ना ते सिम्बॉल्स वाढत जातात, तेवढा आपण अभ्यास वाढत जातो आपल्या प्रामुख्याने. पण हे सिम्बॉल्स थोडक्यात काय आहे तर सिम्बॉल्स म्हणजे तिकडचे
तिकडची लिपी आहे थोडक्यात. म्हणजे आपल्याकडे ओम आहे तर त्यांच्याकडे ओंशा जेशोनेन सेहेकी, तर तिकडे ते तिकडचे ते अंक आहेत, अंकलिपी आहे तिकडची, तीच फक्त आपण युज करतो. पण होतं काय माहितीये का की ज्या वेळेस आहे ना एखाद्या गोष्टीची वारंवारता होते तेव्हा त्याला एनर्जी प्राप्त होते. ओके, म्हणजे एक एक्झाम्पल देतो की ओम आहे. ओके, ओम जेव्हा निर्माण झाला असेल, ओम हा शब्द जेव्हा निर्माण झाला असेल त्यावेळेला फक्त ओमच होता. पण तो अब्जोवधी लोकांनी अब्जोवधी वेळा जेव्हा बोलला तो मंत्र, तेव्हा तो शब्दाचं रूपांतर मंत्रमय झालं. ओके, म्हणजे एक एक्झाम्पल देतो की जेव्हा ओम निर्माण झाला तर लोकांना की हा ठीक आहे ओम आहे फाईन, पण आज जेव्हा हजारो वर्ष होऊन गेलेली आहे तेव्हा आज ओम म्हटलं की आपल्या मनामध्ये विशिष्ट चित्र निर्माण होतं, एक पवित्रता निर्माण होते. कशामुळे झालं? कारण की ती गोष्ट वारंवार 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 बोलल्यामुळे. तसं रेकीचे सिम्बॉल्स जे ते वारंवार वापरले गेले किंवा वापरले जात आहेत दररोज, त्यामुळे त्या सिम्बॉल्सला एक महत्व प्राप्त आलं, त्याला एनर्जी प्राप्त झाली. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार करता ज्याला आपण सिद्धी प्राप्त करणं म्हणतो. ओके, म्हणजे आपण असं पाहिलं असेल की एखादे सद्गुरू आहेत, कोणते गुरु आहेत आपले, तर त्यांना सिद्धी प्राप्त होते. कधी प्राप्त होते? त्यांनी तो मंत्र कोट्यावधी वेळा बोलले म्हणून त्यांना सिद्धी प्राप्त झाली. किंवा त्या व्यक्तीने तो मंत्र हजारो वेळा लाखो वेळा बोललाय, पण त्याच्या तोंडातून जेव्हा तो मंत्र निघतो त्यांच्या मुखातून तेव्हा त्याला सिद्धी प्राप्त होते. तशा रेकीच्या सिम्बॉल्सला सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि रेकीचे सिम्बॉल्स काम करतात, 100% काम करतात. पण त्याला एक अट आहे. ती अट म्हणजे रेकीच्या सिम्बॉल्सची आपण दीक्षा घ्यावी लागते कोणाकडून तरी. उदाहरण तुला शिकायचं आहे, ओके, तर तू जो रेकी करणारा आहे, जो जाणकार आहे, त्याच्यावर तुला सिद्धी घ्यावी लागेल, दीक्षा घ्यावी लागेल. त्याशिवाय ते युज नाही करतायत. तो एकच फक्त अट डॉक्टर युसुफींनी ठेवली. तसा अभ्यासक्रम तसा मुळात तयार केला त्या पद्धतीमध्ये. पण सोपं आहे, अवघड काही नाही. त्यामध्ये खूप काही मिथ्स आहेत, त्याही आपण हळूहळू चर्चा करू आपण त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. पण रेकीचे सिम्बॉल्स खूप महत्वाचे आहेत आणि काम करतात. रेकी कुठलाही व्यक्ती करू शकतो? जगातला कुठलाही व्यक्ती रेकी करू शकतो. त्याला काय एज लिमिट वगैरे असं अजिबात नाही. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा शिकायला आला होता, तो 10 वर्षाचा होता आणि 10 वर्षाचा मुलगा देखील रेकी करू शकतो. ओके, फक्त त्याला तेवढी जाण पाहिजे. आणि मुलामध्ये कसं होतं की त्याच्यामध्ये करण्याची क्षमता होती त्या मुलामध्ये. ओके, तर असं लोकांना काय वाटतं की रेकी म्हटल्यानंतर की मी तो उपचार करेल आणि एखाद्या माणसाला बरं वाटेल असं वाटतं. पण याही पेक्षा पलीकडे जाऊन असं विचार करूया की त्याच्या माध्यमातून मला कसं बरं वाटेल. कारण रेकी काय सांगते आपल्याला की तू आधी मेडिटेशन कर, स्वतः तू डेव्हलप, मग तू ती एनर्जी दुसऱ्याला दे. एक एक्झाम्पल देतो. समजा आपल्याला एखाद्या माणसाला 10,000 रुपये दान करायचे किंवा एखाद्या संस्थेला दान करायचं आपल्याला, तर यासाठी आपल्याकडे 20,000 रुपये असणं गरजेचं आहे प्रामुख्याने. त्या पद्धतीने जर समजा मला एखाद्याला एनर्जी द्यायची तर ती एनर्जी मी रोज गेन करणं गरजेचं आहे. आणि रोज जर गेन करायची असेल मला एनर्जी, तर त्यासाठी आवश्यक काय की मला दररोज मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि दररोज ती एनर्जी मला घेणं गरजेचं आहे. आणि एकदा की आता मी एनर्जी घेतली तर मी ती दुसऱ्याला आरामात दान करू शकतो, आरामात देऊ शकतो. त्याचा दुष्परिणाम माझ्यावर कुठल्या प्रकारचा होत नाही. अच्छा, त्याचे दुष्परिणाम सुद्धा होतात. हे पण एक मिथ आहे, ही असत्यता आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी एखाद्याला रेकी केली, ओके, तर मग त्याचा त्रास मला होऊ शकेल. असं काहीच नाही. कारण की काय की रेकीचं तत्व काय आहे, या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मी घेतो आणि ती ऊर्जा मी एखाद्या व्यक्तीला समर्पित करतो. एक एक्झाम्पल दे थोडक्यात समजा. आपण रेकी दररोज करतो आपण म्हणाला, ओके, समजा तुझ्या घरामध्ये एखादं लहान मुलं आहे, ओके, त्याला ताप आला तर ताप उतरण्यासाठी तू काय करशील? घरगुती उपाय काय करशील? आपण पट्टी ठेवू डोक्यावरती, पाण्याच्या पट्ट्या ठेवू. ओके, आता काय झालंय की त्याच्या शरीरामधलं पंचतत्वापैकी जे अग्नितत्व आहे ते वाढलं, राईट. त्या अग्नीला शांत करण्यासाठी आपण काय केलं? आपण जवळकर जल घेतलं, म्हणजे आपण तो अग्नी शांत केला. त्याच पद्धतीने या विश्वामध्ये अग्नी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे, या सगळ्या गोष्टी ज्या ह्या विश्वामध्ये आहेत त्याचाच वापर करून आपण त्या व्यक्तीला कसं बरं वाटेल याचा विचार करतो. आता इथे काय केलं जातं की जर समजा एखाद्या व्यक्तीला थंडी वाजते, ओके, तर रेकी काय करतं की अशी काही एनर्जी आहे ती विश्वातली अग्नीची एनर्जी का घेईल आणि त्या व्यक्तीला ते अशा प्रकारे ट्रीटमेंट देईल की त्याची थंडी कमी होईल, त्याच्या अंगात उष्णता निर्माण होईल. आणि असं होतं
म्हणजे असे जे सिम्बॉल्स आहेत रेकीमधले किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून असे काही सिम्बॉल्स आहेत की तुला थोड्या वेळामध्ये जाणवतं की तुझे हात गार पडलेले आहेत, तुला थोड्या वेळ जाणवतं की ह्या व्यक्तीच्या हातामध्ये उष्णता वाढलेली आहे. तर हे रेकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तेवढा परफेक्ट करणारा मात्र पाहिजे त्यासाठी. तर सर एक प्रश्न असा आहे, एखादा माणूस जर मेंटली डिस्टर्ब असेल तर तो रेकी करू शकतो का, आणि रेकी करायची असेल तर पूर्वतयारी काय करायला पाहिजे? मला एक सांग की एखाद्या व्यक्तीला रेकी तो शिकवू शकतो, तो शिकू शकतो का, आणि त्याने दुसऱ्याला रेकी दिली तर चालतं? हा, जर समजा बघ की जर तो रेकी शिकला किंवा मेडिटेशन शिकला एक एक्झाम्पल, तर त्याचा मेंटली डिस्टर्बन्स आहे तो पूर्णपणे निघून गेला, तो दुसऱ्याला आरामात देऊ शकतो जे काही रेकी आहे किंवा हिलिंग आहे जो प्रकार आहे तो. ओके, त्यामुळे रेकी कोणीही शिकू शकतो, पण त्याची मानसिक तयारी असणं गरजेचं आहे एक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी प्रचंड म्हणण्यापेक्षा एक चांगल्या प्रमाणामध्ये सप्तचक्रांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये असतात, अनेकांना याच्याबद्दल माहिती आहे, अनेकांना माहिती नाही आहे. तर मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहे. ओके, रेकीचा बेस जो आहे हा मुळातच सप्तचक्रांवर आहे. मी तर रेकीच असं म्हणणार नाही, जगातलं कुठलंही मेडिटेशन घे त्याचा बेस सप्तचक्रांवर आहे. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आपल्या आहेत, कुठली आपण समजून घेऊया. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हृदय चक्र, त्यानंतर कंठचक्र, त्यानंतर आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र. हे सगळे सप्तचक्र जे आहेत ना हे आपल्या अप्पर बॉडीमध्ये, वरच्या बॉडीमध्ये. याचं कारण काय माहितीये का, कारण की सगळ्या ग्रंथी आपल्या शरीरातल्या आपल्या अप्पर बॉडीमध्ये. ओके, आपल्या प्रत्येकाला ग्लँड्स असतात, ग्रंथी आहेत ना. तर त्याच्यामुळे होतं असं की आपल्या शरीरामध्ये हे ग्लँड्स जे आहेत, या ग्लँड्सवरती, या ग्रंथींवरती काम कोण करतं, ते सप्तचक्र करतं. ओके, तर रेकीचा बेस हा सप्तचक्रांचा. हे सप्तचक्र ऍक्टिव्हेट केले जातात एक. आणि जेव्हा रेकी केली जाते तेव्हा ती रेकी सप्तचक्रांवरच जास्त केली जाते. म्हणजे रेकी जे सिम्बॉल्स आहेत ते सप्तचक्रांवरती अप्लाय केले जातात आपल्या शरीरात. म्हणून मी नेहमी सांगतो, म्हणजे आमच्याकडे मी सप्तचक्राचे क्लासेस आम्ही घेतो, तर आमच्याकडे 2-2, 3-3 लेवल शिकलेले येतात. तर आम्ही रेकीच्या 3-3 लेवल केलेले आहेत, पण त्यांना सप्तचक्राचं नॉलेज ना लिटरली नसतं की सप्तचक्राचं काम काय आहे शरीरामध्ये. आता एक 2-3 उदाहरण आपण पाहूया थोडक्यात. आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्र आहे, ते अगदी माकड हाडाचं जे शेवटचं टोक आहे तिथे मूलाधार चक्र आहे. त्या मूलाधार चक्राचं काम काय की आपल्या शरीरामध्ये जेवढी म्हणून हाडं आहेत, जेवढे स्नायू आहेत, बोन्स आहेत, जेवढे जॉईंट्स आहेत, जेवढे मांस आहे आपल्या शरीरामध्ये, त्या सगळ्यांवरती काम कोण करतं, तर ते मूलाधार चक्र. मग जर समजा एखाद्या व्यक्तीला जॉईंट पेन आहे, ओके, आणि त्याला रेकीची ट्रीटमेंट द्यायची आहे, तर तुम्ही त्याच्या प्रत्येक जॉईंटला रेकी ट्रीटमेंट देऊ शकत नाही. मग तुम्ही त्यावेळी काय करायचं की सगळ्यात अगोदर त्याच्या मूलाधार चक्रावरती ट्रीटमेंट करायची. त्याचं मूलाधार चक्र ऍक्टिव्ह झालं किंवा रेग्युलर झालं की त्याच्या माध्यमातून त्याचे सगळे जे जॉईंट्स आहेत त्याला ती एनर्जी पुरवतं, ते त्यांना पास आउट करतं. आणि नंतर मग तुम्ही लोकली करू शकता. समजा एखाद्या माणसाचा गुडघा पण दुखतोय, खांदा पण दुखतोय, पायाची बोटं पण दुखतात, मग तुम्ही त्या लोकली ते रेकी करू शकता त्या ठिकाणी. पण बेस जो आहे तो सप्तचक्रांचा आहे, तो मूलाधार चक्राचा आहे जॉईंटसाठी. एखाद्या व्यक्ती डिस्टर्ब आहे माइंड, ओके, आता माइंड डिस्टर्ब आहे म्हटल्यानंतर काय होतं की जर समजा त्याचं डोकं स्थिर नाहीये किंवा विचार स्थिर नाहीये, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याचा दुष्परिणाम जो आहे ना तो त्याच्या वागण्यावर होतो, बोलण्यावर होतो, जेवणावर होतो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्या पचनशक्तीवर होतो. आपण एक शब्द नेहमी ऐकतो ज्याला माइंड गट फिलिंग असं म्हणतात. ओके, याचा अर्थ काय होतो की तुम्ही जो विचार करता आहात त्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. ओके, आता याचा दुसरं पण बाजू आहे की जर समजा एखाद्या माणसाची पचनशक्ती बरोबर नाही तर त्याचा परिणाम जो आहे त्याच्या मेंदूवर होतो. कधी ऑब्झर्वेशन केले का बघ की जर समजा ना आपलं सकाळी सकाळी जर पोट साफ नाही झालं, ऍसिडिटीचं पोट फुगलंय, तू कितीही चांगले कपडे घालून जा बाहेर, तुला एकदम डिस्टर्ब व्हायला होणार, जीव घाबरणार तुझा, चिडचिड होते कालांतरात. कारण का? कारण की गट माइंड कनेक्शन. या वेळेला काय केलं जातं
की त्याच्या आज्ञाचक्रावर, त्याच्या पचनशक्तीवरती रेकी केली जाते, ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होत असते. म्हणजे अशा पद्धतीने देखील विचार केला जातो, पण बेस सप्तचक्रांचा. मी सर्वांना आवर्जून एक गोष्ट सांगेन की जर तुम्हाला रेकी शिकायची आहे किंवा तुम्हाला मेडिटेशन शिकायचं आहे, तुम्हाला काहीतरी प्रगती करायची ध्यान धारणेमध्ये, तर तुम्ही आवर्जून सप्तचक्राचा शिक्षण घ्या, प्रॉपर शिक्षण घ्या आणि त्याच्या माध्यमातून बघा की तुम्हाला तुमचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. सप्तचक्राचं अजून एक सांगतो वैशिष्ट्य की सप्तचक्रामुळे आम्ही रिपोर्ट्स पण आहेत आपल्याकडे की डायबिटीज कमी होतो. आणखी मणिपूर चक्र आहे, ते मणिपूर चक्र आपल्या नाभीमध्ये आहे, नाभीच्या बाजूला, नाभीवर आहे आणि नाभीच्या बाजूला म्हणजे बिंबीच्या बरोबर बाजूला पँक्रिया आहे. पँक्रिया काय काम करतं की पँक्रियामधून इन्सुलिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. ओके, तो इन्सुलिन नावाचा हार्मोन सिक्रेट व्हायची जरा गती कमी झाली तर आपण म्हणतो की माझ्या शरीरामध्ये डायबिटीस निर्माण झाला एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये. मग आपण काय करतो, गोळ्या का औषधं का, तो त्याला इंजेक्शन देतो. इंजेक्शन देतो तेव्हा काय करतो आपण की त्याला इन्सुलिन बाहेरून देतो. पण ती इन्सुलिन तयार करण्याची क्षमता माझ्या शरीरामध्ये आहेच, तिथे फक्त बिघाड निर्माण झालाय. तिथे फक्त बिघाड निर्माण झालाय. जर समजा मी तो बिघाड दूर करतोय तर मी कशाला बाहेरच्या इंटेक करू. ओके ना, एक एक्झाम्पल देतो की समजा आपल्या घरामध्ये जर समजा गॅस शेगडी आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला. ओके, तर आपण काय करू की प्रत्येक वेळा बाहेरून जेवण मागवणार नाही ना, आपण ते रिपेअर करायचा प्रयत्न करू. ओके, अगदी बदलणार नाही, रिपेअर करू शकतो ना आपण. तर पँक्रिया बदलता येणार नाही तुम्हाला, रिपेअर तर करता येतं ना. मग ते रिपेअर कोण करतं, तर मग मणिपूर चक्र करतं. मग मणिपूर चक्राचं समजा ध्यान केलं तर त्याच्या माध्यमातून तो पँक्रिया बरा होतो. आता रेकीमध्ये काय केलं जातं की त्या व्यक्तीचं समजा डायबिटीस आहे तर त्याच्या मणिपूर चक्रावरती रेकी दिली जाते, हिलिंग केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्याचं डायबिटीस बरा होतो. रेकी ही एक फक्त मेथड आहे, ती काय फार मोठी जादू नाही. ती एक मेथड आहे, ती एक थेरपी आहे, त्याच्या माध्यमातून माणसाचा आजार बरा करता येतो.